बघा डब्ल्यू एच ओ म्हणजे काय, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. ह्याची स्थापना किंवा फॉर्मेशन ऑफ WHO 7 एप्रिल 1948. ठीक आहे. नंतर बघा ह्याचं हेडक्वार्टर आहे जिनेवा स्वित्झर्लंडमध्ये. ठीक आहे. नंतर ह्याचे फंक्शन बघा, प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ डिसीज. सेकंड, फॅमिली हेल्थ. थर्ड, रिसर्च अँड स्टॅटिकल ॲनालायसिस ऑफ अ डाटा. ठीक आहे. नंतर बायोमेडिकल रिसर्च. नेक्स्ट, इन्व्हायरमेंटल हेल्थ. ठीक आहे. आता WHO म्हणजे हे ऑर्गनायझेशन कसं काम करते. ठीक आहे. ह्याचं 3 बॉडी असतात. पहिली बॉडी असती सेक्रेटरीज, सेकंड असती एक्झिक्युटिव्ह बॉडी, थर्ड असती वर्ल्ड हेल्थ असेंब्ली. ठीक आहे. सेक्रेटरी काय करणार, मॅनेजरी फंक्शन, म्हणजे WHO सगळं मॅनेज करणार. ठीक आहे. नंतर एक्झिक्युटिव्ह बॉडी, ह्याच्यामध्ये टोटल 31 मेंबर असतात आणि ते 1/3 मेंबर दरवर्षी रिन्यू करतात, म्हणजे चेंजेस करतात. 1/3, 3मधून एक जण चेंज करणार. ठीक आहे. नंतर वर्ल्ड हेल्थ असेंब्ली, ह्याच्यामध्ये काय करणार, एक असेंब्ली असते, ह्याच्यामध्ये जे काही अप्रुव्हल असेल तर हे काय करणार, अंडर द WHO पास करणार, किंवा कोणते मोठे मोठे प्रोजेक्ट असतात ही असेंब्ली काय करणार, पास करत असते. ठीक आहे. ह्याच्यामध्ये एक लक्षात ठेवा, साऊथ ईस्ट एशियामध्ये जर हेडक्वार्टर विचारलं तर न्यू दिल्ली, आणि नुसतं WHO हेडक्वार्टर विचारलं तर जिनेवा आणि स्वित्झर्लंड. ठीक आहे. 7 एप्रिल 1948. सेकंड आहे युनिसेफ. युनिसेफ म्हणजे काय बघा, युनायटेड नेशन इंटरनॅशनल चिल्ड्रन एमर्जन्सी फंड. ठीक आहे. बघा ह्याचं फॉर्मेशन झाले 1946ला आणि त्याचं हेडक्वार्टर आहे न्यूयॉर्क. ठीक आहे. ह्याचं फंक्शन काय आहे मेनली बघा, मदर आणि चाइल्ड हेल्थ, न्यूट्रिशन, इम्युनायझेशन अँड एज्युकेशन. ठीक आहे. म्हणजेच काय बघा, ही एक युनायटेड नेशनची एक संस्था आहे. ह्याच्यामध्ये काय करणार ते, जे लहान लेकरं असतील किंवा ज्या लेडीज असतील त्यांच्यासाठी हे एक इमर्जन्सी फंड प्रोव्हाइड करत असते. बघा कसं काम करते. हे पहिले काय करणार, एज्युकेशनल, जे गरीब मुलं असतील किंवा एकदम दूरच्या भागात राहणारे विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी काय करणार, शाळा ओपन करणार, शाळेचे जे साहित्य असेल ते प्रोव्हाइड करणार. ठीक आहे. आरोग्यामध्ये ते काय करणार, लसीकरण करणार. अजून प्रीटर्म बेबी असतील हे कसं स्टॉप करायचं किंवा कुपोषण कसं थांबवायचं. ठीक आहे. ड्रिंकिंग वॉटर म्हणजे एकदम स्वच्छ पाणी कसं प्रोव्हाइड करता येईल. ठीक आहे. ह्याच्यावर काम करते. नंतर चाइल्ड प्रोटेक्शन म्हणजे बाल संरक्षण, म्हणजे लहान लेकरं म्हणजे कामाला लावणे. ठीक आहे. किंवा लहान मुलांचे लवकर लग्न होतात ते काय करायचं, त्यांच्यापासून प्रोटेक्शन घ्यायचं, कोणाला, लहान लेकराला. ठीक आहे. आणि चौथं आहे बघा, इमर्जन्सी रिलीफ म्हणजे काय करणार, एखाद्या वेळेस समजा आपत्ती आली. ठीक आहे. मग त्यावेळेस काय करणार, हे एक फंड देत असतात. समजा भूकंप आला, दुष्काळ आला. ठीक आहे. मग अशा वेळेस काय करणार, औषधी असेल, पाणी असेल किंवा काय जे गरज नीड असणार अशी काही वस्तू त्या काय करणार, प्रोव्हाइड करणार. ठीक आहे. हे असते युनिसेफ. BFHI म्हणजेच काय बघा, बेबी फ्रेंडली हॉस्पिटल इनिशिएटिव्ह. ठीक आहे. हे कोण चालू केलं असेल तर हे अंडर WHO आणि युनिसेफच्या अंडरमध्ये काय केलेलं आहे, BFHI म्हणजेच त्याला काय म्हणतो आपण, ब्रेस्ट फीडिंग हॉस्पिटल इनिशिएटिव्ह. ठीक आहे. बघा ह्याचे इम्पॉर्टन्स काय किंवा हे सादर काय केलं बघा. पहिला काय आहे त्यांचं, IMR कमी करायचं, म्हणजेच त्याला काय म्हणतो आपण, इन्फंट मॉर्टॅलिटी रेट कमी करायचं. ठीक आहे. नंतर बाळाचं वजन वाढवायचं आणि रोगप्रतिकारशक्ती इन्क्रीज करायची, म्हणजेच काय, इन्क्रीज बेबी वेट, इन्क्रीज इम्युनिटी. ठीक आहे. नंतर आईचं काय करायचं, हेल्थ किंवा जे आरोग्य असेल ते चांगलं ठेवायचं. ठीक आहे. नंतर जर बाळाला डायरिया होत असेल किंवा निमोनिया होत असेल तर ह्याच्यापासून काय, बाळाची मृत्यू होऊ नये म्हणून कमी करायचं. कशापासून, डायरिया आणि निमोनिया. ठीक आहे. मग ब्रेस्ट फिडिंगसाठी त्यांनी काही इम्पॉर्टंट 10 पॉईंट सांगितले. ठीक आहे. ते 10 पॉईंट बघू. पहिला पॉईंट काय सांगितलं माहिती आहे का, जे ब्रेस्ट फिडिंगची जी पॉलिसी आहे ती काय करायची, एकदम स्पष्ट लिखिंग किंवा रायटिंग फॉर्ममध्ये जे हॉस्पिटल असेल तिथं लावायची. ठीक आहे. सेकंड, दुसरा पॉईंट काय सांगितलं, जेवढे बी स्टाफ मेंबर असतील त्यांना काय पाहिजे, ब्रेस्ट फिडिंगची
पद्धत माहीत पाहिजे. बघा कोण कोण असेल, नर्स असेल, डॉक्टर असेल, हेल्थ वर्कर असेल. ठीक आहे. थर्ड पॉईंट काय, गर्भवती महिलांना ब्रेस्ट फिडिंगचे इम्पॉर्टन्स सांगायचे. जेवढे बी ज्या प्रेग्नेंट लेडी असतात त्यांचा ब्रेस्ट फिडिंगचा काय काय फायदा असतो ते सांगायचं. ठीक आहे. फोर्थ काय, ब्रेस्ट फिडिंग स्टार्ट विदिन 1 hour, म्हणजे 1 तासाच्या आत तुम्हाला काय करायचं, ब्रेस्ट फिडिंग स्टार्ट करायचे. ठीक आहे. आणि गिव्ह प्रॉपर सपोर्ट टू द मदर. ठीक आहे. 5वा पॉईंट होता. 6वा पॉईंट बघा, एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग, म्हणजे आईला सांगायचं 6 महिन्यापर्यंत दुसरं काहीच द्यायचं नाही. पाणी नाही, गोड काहीच नाही, कृत्रिम दूध नाही, काहीच नाही. जर डॉक्टरांनी एखाद्या वेळेस काही सांगितलं तरच द्यायचं. ठीक आहे. 7वा पॉईंट, रूमिंग, म्हणजे आईला आणि बाळाला सोबतच ठेवायचं, सेपरेट ठेवायचं नाही. ठीक आहे. 8वा पॉईंट, ऑन डिमांड फिडिंग, ज्या वेळेस बाळाला समजा इमर्जन्सी असेल किंवा त्याची जेव्हा नीड असेल त्यावेळेस काय करायचं, बाळाला ब्रेस्ट फिडिंग द्यायची. ठीक आहे. 9वा पॉईंट काय, बॉटल, निप्पल, फेसर हे वापरायचे नाही. नेक्स्ट पॉईंट आहे बघा, काय करायचं, ब्रेस्ट फिडिंग सपोर्ट ग्रुप, म्हणजे काय, ज्या वेळेस मदर डिस्चार्ज होईल त्यावेळेस काय करायचं, असा ग्रुप तयार करायचा. कोणता, जो ब्रेस्ट फिडिंगला सपोर्ट करत असेल. ठीक आहे. हे होते 10 पॉईंट BFHIचे. बघा, GOBIFFF स्ट्रॅटर्जी हे चालू केलं तर युनिसेफनं. ह्याचा मेन उद्देश हे होता की जे लहान लेकरं मॉर्टॅलिटी रेट आहे ते कमी करायचं, म्हणजे बालमृत्यू दर कमी करायचा. मग त्यांनी काही स्ट्रॅटर्जी सांगितली. बघा, पहिला जी मीन्स काय, ग्रोथ मॉनिटरिंग विथ ग्रोथ चार्ट. मग ह्याच्यामध्ये काय करायचं, बाळाचा चार्ट बघायचा, वजन वाढायले का, ठीक आहे, हाईट वाढायली का, मग हे चेक करायचं, ग्रोथ मॉनिटरिंग. ठीक आहे. सेकंड, ओरल डिहायड्रेशन थेरपी फॉर डायरिया अँड डिहायड्रेशन. समजा ओरल डिहायड्रेशन थेरपी द्यायची, समजा बाळाला डायरिया झाला असेल किंवा डिहायड्रेशन झालं असेल. ठीक आहे. बी म्हणजे काय बघा, बेस्ट फिडिंग, एक्सक्लुझिव्ह बेस्ट फिडिंग 6 महिन्यापर्यंत लहान लेकराला द्यायची. ठीक आहे. आणि जन्मल्यानंतर 1 तासाच्या आत आपल्याला काय करायचं, ब्रेस्ट फिडिंग स्टार्ट करायची. ठीक आहे. नंतर इम्युनायझेशन फॉर चिल्ड्रन, मग जे लहान लेकरं असतात त्यांना प्रॉपर इम्युनायझेशन द्यायचे, जेवढे बी वॅक्सिन असतील त्या वॅक्सिन द्यायच्या. ठीक आहे. नंतर बघा, नंतर त्यांनी हे 3 ॲड केले, एफ म्हणजे काय बघा, फॅमिली प्लॅनिंग आणि बर्थ स्पेसिंग. मग ह्याच्यामध्ये काय होतं माहिती आहे का, लहान लेकराच्या किंवा एखादं बाळ जन्माला आलं तर दुसऱ्या बाळाचं आणि पहिल्या बाळामध्ये काय करायचं, 3 वर्षाचं अंतर ठेवायचं. ठीक आहे. ह्यालाच काय म्हणणार आपण, फॅमिली स्पेसिंग. ठीक आहे. नंतर फूड सप्लिमेंट म्हणजे काय माहिती आहे का, मग ह्याच्यामध्ये जी मदर असेल किंवा लहान लेकरू असेल ह्याला काय करायचं, प्रॉपर डाएट प्रोव्हाइड करायचे, म्हणजे ॲडिशनल न्यूट्रिशन प्रोव्हाइड करायचे. ठीक आहे. नंतर फिमेल लिटरसी प्रमोशन, जर आई शिकलेली असेल तर बालमृत्यू कमी होतो. FAO म्हणजेच काय, फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन. बघा, ह्याचं हेडक्वार्टर रोमला आहे आणि ह्याचं म्हणजे स्थापना कधी झालेली आहे तर 1945. ठीक आहे. बघा, रिस्पॉन्सिबल फॉर क्वांटिटी अँड क्वालिटी ऑफ फूड प्रोडक्शन, म्हणजे काय, ह्याची काय रिस्पॉन्सिबिलिटी आहे की क्वालिटी आणि क्वांटिटी फूड प्रोडक्शनची वाढवायची. ठीक आहे. नंतर कन्झम्पशन ऑफ इन्क्लुडिंग फिशरीज, म्हणजे जर एखादा कोणी शेतकरी असेल त्याला काय करायचे, फिशरीचे महत्त्व सांगायचे किंवा त्याचा साईड बिझनेस अजून दुसरा कुक्कुटपालन, फिशरी हे असे कसे करू शकतो हे सांगायचं. ठीक आहे. नंतर इम्प्रूव्ह कंडिशन ऑफ फार्मर इन द रुरल एरिया, म्हणजे जे फार्मरचे जे रुरल एरिया आहे तिथं काय करायचे, त्याची कंडिशन इम्प्रूव्ह करायची, हे याचं काम आहे.